आकरवाडीतलं लोण जे आहे ते आता कोळेवाडीत तुमच्या मतदारसंघामध्ये एका गावाने ठराव केला, तो देशातला पहिला ठराव आहे, काय सांगा? कोळेवाडीमध्ये ठराव केला हे मी मीडियाच्या द्वारे आपल्या न्यूज चॅनलच्या द्वारे पाहिलेलं आहे. खरं तर 2014ची विधानसभा निवडणूक EVM वर झाली, त्यावेळेस तुम्ही काहीच असं आंदोलन केलं नाही. 2019ची निवडणूक EVM वर झाली, त्यावेळेला तुम्ही काहीच असं आंदोलन केलं नाही. आणि लोकसभेच्या सुद्धा दोन्ही निवडणुका EVM वर झाल्या. तिसरी निवडणूक सुद्धा EVM वर झाली. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचं देखील काल आपण ऐकलं असेल अजितदादा काय म्हटले ते. आणि आज तुम्हाला निवडून येता आलं नाही म्हणून नैराश्यातून तुम्ही असं करणं बरोबर नाही. पराभव पचवायला देखील शिकला पाहिजे. आणि त्यामुळं एवढ्या ज्येष्ठ नेत्याने त्यांच्यासारख्या असलं करणं बरोबर नाही असं माझं मत आहे. पण शेवटी ठीक आहे, त्यांचा आता त्यांनी काय करावं हे मी कोण सांगणार आहे. त्यांनी ठरवावं त्यांनी काय करावं. शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येता आलं नाही, त्याचं आत्मपरीक्षण करायचं असतं आणि लगेच कामाला लागायचं असतं. आम्हाला देखील कधी निवडून येता आलं नाही म्हणून आम्ही असं EVMच्या नावाने ओरडत बसलो नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. लोकांनी आमच्या पदरामध्ये यश दिलं, लोकांनी त्यांचा आशीर्वाद आमच्या बरोबर दिला आणि त्यामुळं लोकांसाठी काम करत राहण्याची मानसिकता राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. नैराश्यातून अशा काही गोष्टी करणं योग्य नाही असं माझं मत आहे.